काँग्रेस पक्षाकडनं विधान परिषदेवरती आमदार असलेल्या प्रज्ञा सातव यांनी काही वेळापूर्वी पक्षाचा राजीनामा देत आणि आमदारकीचा राजीनामा देत भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे। त्यांच्या राजीनाम्यामुळे एक वेगळी चर्चा महाराष्ट्रामध्ये सुरू झाल्याचं बघायला मिळालेलं आहे। हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर आहेत माझ्यासोबत बोलण्यासाठी। सर, स्वागत आहे टीव्ही 9 मध्ये। प्रज्ञा सातव यांचा राजीनामा तुम्ही कसं बघता जिल्ह्यातील त्यांच्या राजीनाम्याकडे? नाही, खरं तर असं त्यांनी करायला नाही पाहिजे होतं, हे पाऊल नाही उचलायला पाहिजे होता। कारण राजू सातवमुळे त्यांची ओळख आहे खरं तर। आणि राजू सातव यांनी पक्षासाठी जे काही काम केलं ते बघता सातवताईंना असा निर्णय नाही घ्यायला पाहिजे होता। कारण कसं आहे की त्या काँग्रेस पक्षाने त्याला 2 वेळेस न काही म्हणजे कुठलाही रुपया खर्च होता किंवा लोकांचं जनमत सुद्धा न घेता काँग्रेस पक्षाने 2 वेळेस त्यांना विधान परिषदेवर घेतलं। आता आमच्यासारख्याला निवडणूक लढवून काही विकास करता येतो का नाही करता येतो किंवा आपलं काय आर्थिक काय नुकसान झालं किंवा काय फायदा झाला तो आम्ही निवडणुका लढवतात त्यांना कळतं। पण ज्यांनी निवडणुका न लढवता ज्यांना पक्षाने एवढं दिलं असताना कशाच्या तरी आमिषापोटी असं करणं हे योग्य नाही। हे काही जनतेला किंवा कोणाला पटायसारखी गोष्ट नाही आहे। त्या महाविकास आघाडीचा घटक पक्ष होत्या, लोकसभेची निवडणूक झाली, त्यांनी त्या आमदार होत्या, तिथल्या स्थानिक आमदार, त्यांची तुम्हाला साथ कशी राहील? नाही, मी ते मागे आपल्याला सांगितलं आणि मी पक्षाकडे सुद्धा लेखी त्यांची तक्रार सुद्धा केली होती की त्यांनी महाविकास आघाडीचं काम केलेलं नाही आहे। आणि त्यांना ज्यावेळेस मागच्या वेळेस विधान परिषदेवर घेत होते त्यावेळेस सुद्धा मी त्यांना तशी तक्रार केली होती की यांच्याकडून असं काही पक्षाला सबळ असं बळकटीकरण होणार नाही आहे, त्यामुळं त्याच्या जागी दुसरं कोणालाही घ्यावं असं मी मागच्या वेळेस सुद्धा बोललो होतो। पण पक्षश्रेष्ठीनं त्या राजू सातव साहेबाच्या नावावरती त्यांना मागच्या वेळेस सुद्धा विधान परिषद दिली होती। तुम्ही म्हणताय त्यांनी महाविकास आघाडीचं काम म्हणजे तुमचं काम केलं नव्हतं लोकसभेला, म्हणजे तुमच्या विरोधी पक्षाच्या उमेदवाराचं काम केलेलं होतं, म्हणजे जो भाजपच्या सोबत होता उमेदवार त्यांचा। बरोबर आहे, बरोबर आहे। म्हणजे त्या अगोदरपासूनच त्या भाजपसोबत होत्या असं म्हणायचं, याचा अर्थ असा घ्यायचा? नाही, निश्चितच असतील, त्याला किंवा त्यांच्या संपर्कात असतील, कुणाच्या माहिती नाही। आज आपण तसं म्हणणं ठीक नाही, पण माझं काम त्यांनी केलं नाही एवढी गोष्ट नक्की आहे। त्यांचे सगळे कार्यकर्त्यांनी माझं काम केलं, त्यांच्याकडं एकही कार्यकर्ता असा शिल्लक नव्हता की ज्यानं माझं काम केलं नाही, पण त्यांनी स्वतःहून माझं नाही काम केलं हे गोष्ट नक्की आहे। तुम्ही म्हणताय माझं काम केलेलं नाही आहे आत्ता, पण त्यांची विधान परिषद आता 2030 पर्यंत होती, म्हणजे पुढचे काही वर्ष त्यांची विधान परिषद होती। महाविकास आघाडीचा विरोधी पक्षनेता महाराष्ट्राच्या विधान परिषदेमध्ये त्याची मागणी होती, पण त्यांच्या राजीनाम्यामुळं त्याच्यावरती एक प्रकारे गदा येऊ शकते अशी चर्चा आहे। त्यामुळं त्या अनुषंगानं भाजपनं हा निर्णय घ्यायला लावलेला असू शकतो त्यांना? असू शकतो एखाद्या वेळेस, पण असू शकतो, पण भाजपला सुद्धा त्यांचा काही उपयोग होणार नाही एवढी गोष्ट निश्चित आहे। कारण ते काही जनसामान्यामध्ये वावरणाऱ्या व्यक्ती नाही आहेत आणि त्याच्यामुळं BJPला एक त्यांचं स्वतःची जागा उद्याची परिषदेची विधान परिषदेची जागा यांना घेऊन असं काही पक्षात घेऊन काय त्याचा फार उपयोग होणार नाही हे निश्चित आहे। तुम्ही म्हणताय पक्षात घेऊन उपयोग होणार, पण जिल्ह्याच्या राजकारणावरती त्यांच्या पक्षप्रवेशाचा कसा? अजिबात नाही, अजिबात नाही, कुठलाही काहीही परिणाम होणार नाही। कुठे एका नगरसेवकाच्या जागेवर सुद्धा त्याचा परिणाम होणार नाही आहे। राजू सातवांचं मोठं प्रस्ताव होतं हिंगोलीमध्ये आणि ते त्यांच्या पत्नी आहेत। राजू सातव साहेबाच्या आणि यांच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे। फक्त नाव सातव साहेबाचं लागल्यामुळं त्यांना तिथं काहीतरी स्कोप झाला आहे, पक्षामध्ये स्कोप निर्माण झाला होता। नाहीतर ॲक्च्युअली त्यांच्या जाण्याने जिल्ह्यामध्ये किंतून असं एका याचा मताचा सुद्धा फरक पडणार नाही असं माझं मत आहे। सातव घराणं पहिल्यापासून काँग्रेसच्या जवळ असल्याचं घराणं बघायला मिळतं, म्हणजे त्यांच्या राजू सातवांच्या आईंनाही पक्षानं मोठी मोठी पदं दिलेली होती। राजू सातव रजनी सातव ताईचं काम होतं, खूप मोठं प्रस्त होतं ते, आणि त्याच्यानंतर त्याचाच आधार घेऊन राजू सातव साहेबाला काम करायची संधी मिळाली। वरची पक्षश्रेष्ठीवर वरची त्यांची पकड असल्यामुळं त्यांना मोठ्या मोठ्या पदावर त्यांना जाता आलं, पण त्यांचा वारसा टिकून ठेवला नाही ताईने एवढी गोष्ट नक्की आहे। त्या म्हणतात राजू सातवांच्या विकासाची स्वप्न जी कमी राहिलेली आहेत, अपूर्ण राहिली, ती पूर्ण करायची आहेत, म्हणून माझा हा पक्षप्रवेश आहे। असं काही नसते, काय त्याला काय माहिती आहे आपल्याला भाजपमध्ये गेल्याच्या नंतर काय काय परिस्थिती असते आणि काय काय नाही। ते भले अशोक चव्हाण सारखे माणसं गेले, ते थपिला पडले, यांचं कुठं घेऊन बसता? अशोक चव्हाणांसारखी माणसं म्हणजे नेमकं
नाही, अशोक चव्हाण म्हणजे जे मुख्यमंत्री लेवलचे माणसं होते ते सुद्धा जाऊन असं म्हणजे तिथं लाईनला उभं टाकावं लागते. यांचं कुठं घेऊन बसलात तुम्ही, त्याचा काही फरक पडत नसतो. हे बा, जे काँग्रेसमध्ये जी इज्जत होती, जी मान मर्यादा होती, ती त्यांना आता बीजेपीमध्ये मिळणार नाही. आत्ता एखादी त्यांचा म्हणजे एखादी संधी असेल म्हणून त्यांना काहीतरी घेतलं वगैरे असेल, माहिती नाही, पण पुढं चालून त्यांचा उपयोग होणार नाही ही गोष्ट नक्की आहे. पण सातव त्यांची जी प्रज्ञा सातव यांची आमदारकी इतक्या वर्ष बाकी असताना आमदारकीचाच राजीनामा देणं, मग हे एक काही दिवस बाकी आहेत असं असताना होऊ शकतं, पण इतक्या वर्षांची आमदारकी बाकी असताना नाही, आता ती काही राजकीय खेळ असू शकते. तुम्ही म्हणलं तसं विरोधी पक्षाने त्या संदर्भात असेल किंवा कशा संदर्भात असेल तशी खेळी असू शकते. पण याच्यापेक्षा मला दुसरा कुठला स्कोप दिसत नाही आहे. काय त्यांचे वैयक्तिक काय कारणं असतील माहिती नाही, आपण टीका टिप्पणी करणं ठीक नाही. पण म्हणजे त्यांनी असा निर्णय नाही घ्यायला पाहिजे होता असं माझं मत आहे. आणि जिल्ह्याच्या राजकारणावर जर तुम्ही म्हणशाल तर काही फरक पडत नाही. जिल्ह्याच्या राजकारणावर त्यांनी महाविकास आघाडीला काही त्रास होऊ शकतो त्याचा? काही कारण बाकी भाजपही तिथं आहे, त्यांची साथ नाही, काही 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 त्याचा परिणाम मी काय सांगतो तुम्हाला की ना बीजेपीला त्याचा फायदा आहे ना महाविकास आघाडीला त्याचं काही नुकसान आहे. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. हे नागेश पाटील आष्टीकर होते. त्यांनी म्हटलेलं आहे की प्रज्ञा सातव यांच्या भाजपा पक्षप्रवेशाचा भाजपलाही काही फायदा होणार नाही आणि जिल्ह्याच्या राजकारणामध्ये कुठलाही परिणाम होणार नाही असं म्हणत असतानाच खासदारकीच्या निवडणुकीवेळी त्यांनी माझं काम केलं नव्हतं असाही दावा नागेश पाटील आष्टीकर यांनी केलेला असतानाच याची तक्रार देखील मी केलेली होती. म्हणजे अगोदरपासूनच प्रज्ञा सातव ह्या विरोधी उमेदवाराचं काम करत होत्या अशी भूमिका नागेश पाटील आष्टीकर यांनी TV9 मराठीशी बोलताना मांडल्याच आपल्याला बघायला मिळालेलं आहे. कॅमेरामन राकेश कुमार समी, प्रमोद जगताप, TV9 मराठी, नवी दिल्ली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.